जीवामृत म्हणजे जीवाणूंचा अमृत. हे शेतीत वापरले जाणारे एक नैसर्गिक खत आहे, जे देशी गायीच्या शेणाचा, गोमूत्राचा आणि इतर नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केले जाते. याचा मुख्य उद्देश जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढवणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे आहे. हे कमी खर्चिक असून रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य. 1000 लिटर जीवामृत तयार करण्यासाठी खालील साहित्य लागते. देशी गाईचे शेण 10 किलो. देशी गाईचे शेण जास्त प्रभावी असते. देशी गाईचे गोमूत्र 5 ते 10 लिटर. गूळ 1 ते 2 किलो. डाळीचे पीठ 1 ते 2 किलो. उदा हरभरा, तूर, मूग, उडीद. जंगल किंवा बांधावरील माती 1 मुठ. या मातीत अनेक नैसर्गिक सूक्ष्मजीव असतात. पाणी 200 लिटर टंचा असल्यास 20 लिटर पाण्याने सुद्धा करता येते. जीवामृत तयार करण्याची पद्धत. सर्व साहित्य एकत्र करा. 200 लिटरच्या प्लास्टिकच्या किंवा सिमेंटच्या ड्रममध्ये पाणी घ्या. शेण आणि गोमूत्र मिसळा. पाण्यात शेण आणि गोमूत्र चांगले मिसळून घ्या. गूळ आणि पीठ घाला. गूळ बारीक करून आणि डाळीचे पीठ त्यात टाका. हे सर्व मिश्रण चांगले मिसळा. माती टाका. शेवटी जंगल किंवा बांधावरील माती त्यात टाका आणि पुन्हा चांगले ढवळून घ्या. मिश्रण झाकून ठेवा. ड्रमचे तोंड एका गोणीने किंवा फडक्याने झाकून ठेवा, जेणेकरून हवा आत जाऊ शकेल, पण कीटक किंवा धूळ आत जाणार नाही. दररोज ढवळा. हे मिश्रण 48 ते 72 तासांत तयार होते. परंतु दररोज सकाळी आणि संध्याकाळी एका काठीने ते चांगले ढवळून घ्या. यामुळे सर्व घटक चांगले मिसळले जातात. गाळून घ्या. वापरण्याआधी जीवामृत एका जार फडक्यातून किंवा गाळणीतून गाळून घ्या, जेणेकरून सिंचनाच्या वेळी नळ्यांमध्ये अडथळा येणार नाही. जीवामृताचे फायदे. जमिनीची सुपीकता वाढवते. जीवामृतामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण तयार होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पाणी वाचवते. जीवामृत वापरल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांची वाढ होते. जीवामृतामुळे पिकांना आवश्यक असलेले नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक मिळतात, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. पिकांना जीवामृतामुळे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मिळते, त्यामुळे रोग आणि किड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. कमी खर्चिक. हे घरीच तयार करता येते, त्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्च वाचतो. पर्यावरणाची काळजी. जीवामृत हे नैसर्गिक असल्यामुळे पर्यावरणाला कोणतेही नुकसान होत नाही. जीवामृत वापरण्याची पद्धत. थेट पिकांना द्या. तयार झालेले जीवामृत पिकांना थेट देता येते. पाण्यात मिसळून. एकरी 200 लिटर जीवामृत 200 लिटर पाण्यात मिसळून पिकांना देता येते. फवारणी. फवारणीसाठी 10 लिटर पाण्यात 1 लिटर जीवामृत मिसळून फवारणी करू शकता. ठिबक सिंचन. ठिबक सिंचनातूनही जीवामृत देता येते. जीवामृत तयार करणे खूप सोपे आहे आणि त्याचे शेतीसाठी अनेक फायदे आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्याचे प्रमाण कमी, जास्त करू शकता. तुम्ही जीवामृताचा वापर करून पाहिला आहे का? तुमच्या अनुभवानुसार त्यात आणखी काही सुधारणा करता येतात का?